नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9वी मध्ये आपण भूमितीतील पहिलं प्रकरण जे आहे त्यामधील बिंदूचे निर्देशक आणि अंतर तसेच दरम्यानता हे दोन घटक शिकलेलो आहोत आणि या दोन घटकांवर आधारित अभ्यास 1.1 जो आहे त्यामधील काही गणितं ही आपण पाहणार आहोत। म्हणजे बिंदूचे निर्देशक आणि त्यामधील अंतर यावर आधारित अभ्यास 1.1 जो आहे त्यामधील काही गणितं आता आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये पहिलं गणित जे आहे ते असं आहे, पहा की दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा असा आपला पहिला प्रश्न आहे। तर त्याच्यामध्ये एक संख्या रेषा आपल्याला दिलेली आहे। ती संख्या रेषा मी या ठिकाणी काढतोय। ती संख्या रेषा अशी आहे, ABCDE हे बिंदू आहेत। नंतर इथे O बिंदू आहे, आरंभ बिंदू, HJKP आणि इथे Q असे बिंदू आपल्याला दिलेले आहेत। ही एक संख्या रेषा दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित काही अंतर आपल्याला काढायला सांगितलेली आहे। त्याच्यातलं एक अंतर जे आहे ते असं आहे, डिस्टन्स JA काढायला सांगितलंय। दुसरं एक आहे ते म्हणजे डिस्टन्स PC। तिसरं एक आहे ते म्हणजे डिस्टन्स PJ। अशी 3 अंतर आपल्याला काढायची। बघूया आता आपण ही 3 अंतर जी आहेत ती कशी आपण काढतोय। या ठिकाणी पहिलं गणित आपण घेतलं, उत्तर आता आपण काढूया, सोडवूया। पहिलं गणित डिस्टन्स JA हे आपल्याला काढायचं। आता आपल्या ज्या नियमाप्रमाणे किंवा आपण जे काही शिकलेलो आहोत त्याच्याप्रमाणे आपण काय करणार, तर Jचा निर्देशक, J बिंदूचा निर्देशक किती आहे तो संख्या रेषेवरून आपल्याला लिहायचा आहे। किती येतो J बिंदूचा निर्देशक? -2। त्याच्यानंतर A बिंदूचा निर्देशक किती आहे? तो आहे, A बिंदूचा निर्देशक आहे 1। दोघांमध्ये मोठं कोण ते शोधायचं आहे, दोन्ही निर्देशकांमध्ये। मग इथे लिहायचं आहे आपण 1 हा मोठा कोणापेक्षा? -2 पेक्षा। मग आपण इथे लिहिणार, मग डिस्टन्स JA बरोबर 1 मधून -2 काय करायचे? वजा करायचे। बरोबर काय येईल? 1 + 2। वजा करणे म्हणजे तिची विरुद्ध संख्या मिळवणे। मग अंतर किती झालं? 3। म्हणून डिस्टन्स JA बरोबर 3। अतिशय छान उदाहरण हे आपण एक उदाहरण पाहिलं। आता दुसरं उदाहरण काय काढायला सांगितलंय? दुसरं उदाहरण डिस्टन्स PC।
ठीक आहे. डिस्टन्स पी सी आपल्याला विचारलेला आहे. तर डिस्टन्स पी सी काढताना आपण काय करणार, डिस्टन्स पी सी बरोबर किती, प्रश्नचिन्ह. आता उत्तराला सुरुवात केली. आता उत्तर लिहिताना आपण काय करणार पहा, पी चे निर्देशक, पी बिंदूचा निर्देशक किती आहे सांगा बरं. पी बिंदूचा निर्देशक तो आहे ऋण 4. सी बिंदूचा निर्देशक, हे निर्देशक पाहताना आपल्याला संख्या रेषेचा उपयोग करावा लागतोय. बरोबर किती आला, सी बिंदूचा निर्देशक 3. दोघात मोठा कोण, म्हणजे 3. धनसंख्या ही नेहमी ऋणसंख्येपेक्षा मोठी असते, म्हणजे 3 ग्रेटर दॅन किती येईल, 3 ग्रेटर दॅन ऋण 4. म्हणून आता काय करावं लागेल, डिस्टन्स पी सी बरोबर किती येईल, 3 वजा ऋण 4. बरोबर अगोदरच्या गणितासारखंच झालंय. 3 अधिक 4 बरोबर 7. तिसरं एक आपल्याला काढायला सांगितलंय, डिस्टन्स पी जे. आता डिस्टन्स पी जे जो आहे तो आपण इथे काढूया. तिसरा आकडा डिस्टन्स पी जे. आता डिस्टन्स पी जे बरोबर प्रश्नचिन्ह. उत्तराला सुरुवात झाली आपल्या. पी चा निर्देशक आत्ताच पाहिलाय आपण. पी चा निर्देशक किती आहे, ऋण 4. जे चा निर्देशक किती आहे, तो आहे ऋण 2. बरोबर आहे. मग आता म्हणून मोठा कोण त्याच्यामध्ये, आता ऋण 2 मोठा का ऋण 4 मोठा, हे आपल्याला शोधावं लागेल. संख्या रेषेवर आपल्याला माहिती आहे, जसजसे उजवीकडे जाऊ आरंभबिंदू, जसजसे उजवीकडे जातो तसतशा संख्या मोठ्या होत जातात, डावीकडे जातो तसतशा संख्या लहान होत जातात. आणि म्हणून ऋण 2 ही काय आहे, ऋण 4 पेक्षा मोठी आहे. ग्रेटर दॅनचं चिन्ह वापरलं इथे आपण. म्हणून डिस्टन्स पी जे बरोबर ऋण 2 वजा ऋण 4 बरोबर ऋण 2 अधिक 4 बरोबर. आता एक संख्या ऋण एक संख्या इथे धन आहे, दोघांची बेरीज करायची असेल तर आपण चिन्ह नाही असं समजून त्या संख्या मधला काय करतो, फरक काढतो. म्हणजे 4 आणि 2 मधून यांचा फरक काढायचा, तो आला 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे धन चिन्ह. म्हणजे उत्तर किती आलं, 2. म्हणजे डिस्टन्स पी जे बरोबर किती आलं, 2. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, अभ्यास 1.1 मधलं पहिले जे गणित आहे, दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे अंतर काढा, तर हे आपण सोडू शकतो. आता दुसरा जो दरम्यानचा टॉपिक आपण बघितला, त्या दरम्यानचा टॉपिकच्या संदर्भामध्ये गणित नंबर 3 असा आहे, गणित नंबर 3 आणि 4 असा आहे की खाली दिलेल्या, गणित कसं आहे बघा, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. फुल स्टॉप. दुसरं गणित आपण बघतोय. दिलेले बिंदू एक रेषीय
एक रेषीय नसतील तर तसे लिहा. आणि याच्यामध्ये आपण 2 गणित सोडवणार आहोत. पहिलं गणित आहे डिस्टन्स PR बरोबर 7, डिस्टन्स PQ बरोबर 10, डिस्टन्स QR बरोबर 3. हे एक गणित आहे. पहिलं आपण सोडूया, नंतर दुसरं गणित सोडूया. या गणितामध्ये काय करूया बघा, उत्तर सोडवायचं आहे आपल्याला. दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. आता आपण इथे हे सोडवताना सर्वात मोठा जो काही डिस्टन्स आहे, अंतर आहे, तो पहिल्यांदा लिहून टाकणार. म्हणजे डिस्टन्स PQ बरोबर 10, याला एक आकडा देणार. त्यानंतर उरलेले जे 2 डिस्टन्स आहेत, जे हे सर्वात मोठं डिस्टन्स आहे म्हणून ते पहिल्यांदा लिहिलं. नंतर बाकीचे 2 आहेत ना, त्यांची बेरीज किती येते ते पाहणार. म्हणून डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स PR आणि डिस्टन्स Q म्हणजे 7 अधिक 3 बरोबर उत्तर किती आलं आपलं 10. याला आकडा दिला दुसरा. म्हणजे या 2 अंतरांची बेरीज एका 2 बिंदूमधील अंतरा एवढी आली. म्हणून आपण काय लिहू शकतो, डिस्टन्स PQ हे जे अंतर आहे ते अंतर कोणाबरोबर आहे, या दोघांच्या बेरीज एवढं आहे. कारण दोघांची बेरीज सुद्धा किती आली, 10 आली अंतरांची. डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR 1 आणि 2 वरून आपण असं म्हणतो, 1 व 2 वरून. म्हणून आता काय झालं, म्हणून या दोघांची बेरीज आहे, याच्या अंतरा एवढी आलेली आहे. म्हणून डिस्टन्स PQ हे मोठं अंतर आणि या दोघांची बेरीज आहे. म्हणून आपल्या नियमानुसार दरम्यानताच्या नियमानुसार काय होईल की P आणि Qच्या दरम्यान उरलेला जो बिंदू आहे तो, म्हणून बिंदू R हा P व Q या बिंदूंच्या दरम्यान आहे, असं आपल्याला इथे सांगता येईल. झालं आपलं पहिलं गणित सोडवायचं. आता दुसरं सोडूया. 2 नंबरचं गणित काय बघूया. डिस्टन्स DE बघूया. आता डिस्टन्स DE बरोबर 5, डिस्टन्स EF बरोबर 8, डिस्टन्स DF बरोबर 6. आणि मग आपल्याला आता काय करायचं आहे, ही माहिती दिलेली आहे आपल्याला आणि त्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवायचे. आणि दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसं सुद्धा लिहायचं आहे. आता हे एकरेषीय आहेत म्हणून आपण ही दरम्यानता लिहिली. आता हे बिंदू बघूया, एकरेषीय आहेत का, नसतील तर तसं लिहावं लागेल. आणि असतील तर कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे तेही आपल्याला ठरवावं लागेल. आणि म्हणून मग काय करूया, डिस्टन्स मोठं कोणतं आहे ते पहिल्यांदा लिहून टाकूया. डिस्टन्स EF हा मोठा आहे म्हणून लिहिला तो 8, एक त्याला नाव दिले एक समीकरण. दुसरं डिस्टन्स DE अधिक डिस्टन्स DF बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11, त्याला नाव दिलं दुसरं समीकरण. इथे काय झालं, या दोघांची बेरीज 11 आली आणि हा एकटा 8 आहे सर्वात मोठा, म्हणजे दोघांच्या बेरीज एवढा नाही आला. म्हणून आपण इथे म्हणणार डिस्टन्स DF असं सुद्धा लिहिलं तरी चालेल, अधिक डिस्टन्स DE अधिक डिस्टन्स DF बरोबर नाही
डिस्टन्स EF 1 व 2 वरून, हे 1 आणि 2 आहेत ना, यांच्यामधून आपल्याला असं दिसतं की या दोघांचं अंतर या एकाच्या अंतरा एवढं नाही, बेरजे एवढं नाही, म्हणून कोणताही बिंदू कोणाच्या दरम्यान नाही. म्हणून ए म्हणजे डी आपल्याला मोठा बिंदू घ्यावा लागेल. इथे आपल्याला मोठा बिंदू घ्यावा लागेल DE हा. इथे आपल्याला डी मोठा बिंदू घ्यावा लागेल, कॅपिटल लेटर घ्यावं लागेल. ते राहिलेलं आपल्याला कॅपिटल लेटर घ्यावं लागेल. म्हणजे डिस्टन्स DE असं म्हणावं लागेल. डी मोठा आहे, कॅपिटल लक्षात घ्या. तर डिस्टन्स DE आणि डिस्टन्स DF यांची बेरीज, ही डिस्टन्स EF बरोबर येत नाही, म्हणून DE आणि F यांपैकी कोणताही बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. म्हणजे आणखीन एक असं लिहू शकतो की बिंदू DEF हे एकरेषीय बिंदू नाहीत. म्हणजे DE आणि F हे तीन बिंदू जे आहेत ते एकरेषीय नाहीत. म्हणजे डिस्टन्स DE बरोबर 5, डिस्टन्स EF बरोबर 8 आणि डिस्टन्स DF बरोबर 6 जर असेल तर कोणताही बिंदू, म्हणजे तीन बिंदूंपैकी कोणताही बिंदू हा इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. आणि काय की हे तीन बिंदू एकरेषीय नाहीत, त्यांचं बेरीज आली नाही म्हणजे ते एकरेषीय नाहीत, हे आपण समजायला हरकत नाही. इथे आपण आणखीन एका पहिल्या गणितामध्ये असं बघितलं होतं की R हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान आहे असं आलं होतं आपलं. तर इथे आपण असंही लिहू शकतो की P डॅश R डॅश Q. म्हणजे याचा अर्थ काय झाला, म्हणजेच R हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान आहे. इथे आपण दोन गणितं ही अभ्यास 1.1 मधलं दुसरा प्रकार जो गणिताचा होता तो या ठिकाणी आपण हा बघितलेला आहे. आता अजून एक प्रकार असा आहे की आकृती काढून तुम्ही उत्तरे लिहा. तिसरा जो प्रकार आहे तो असा आहे की आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, एक पहिलं गणित दिलेलं आहे की जर A डॅश B डॅश C आणि लेंथ AC बरोबर 11, लेंथ BC बरोबर 6.5, तर लेंथ AB काढा असं आपल्याला दिले. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. जर A म्हणजे B हा A आणि C च्या दरम्यान असेल, पण वाचताना आपण असं म्हणतो A डॅश B डॅश C आणि लेंथ AC बरोबर 11, लेंथ BC बरोबर 6.5, तर लेंथ AB काढा असा प्रश्न आपल्याला विचारला. इथे सुद्धा आपण दरम्यानताचा उपयोग करणार आहोत. पहिल्यांदा आकृती काढायची आहे. B हा A आणि C च्या दरम्यान आहे, म्हणजे एक रेषा काढावी लागेल. इथे दरम्यान B आहे, इथं A घेतला समजा आणि इथे C घेतला. इथे काय सांगितलंय आपल्याला की B हा A आणि C च्या दरम्यान आहे अशी आकृती आपण काढली. आता पुढे काय सांगितलंय, AC बरोबर 11, म्हणून आपण इथे लिहू शकतो, आता असं लिहू शकतो A डॅश B डॅश C. हे दिलेलं आहे आपल्याला गणितामध्येच.
दिलेलं. म्हणून काय होईल की लेंथ किंवा डिस्टन्स म्हटलं तरी चालेल, पण आता इथे आपल्याला लेंथ दिली आणि आपण पहिल्याच घटकामध्ये असं बघितलं की लेंथ AC म्हणजेच डिस्टन्स AB. म्हणून आपण असं म्हणू शकतो लेंथ AB अधिक लेंथ BC बरोबर लेंथ AC. ACचं जे काही आहे लेंथ रेख ACची जी लेंथ आहे ती लेंथ ही लेंथ BCच्या आणि लेंथ ABच्या लांबीच्या बेरजे एवढी आहे. म्हणून काय होईल लेंथ ABची किंमत टाका. आहे का इथे? नाही, काढायला सांगितले आपल्याला. लेंथ AB अधिक लेंथ BC ही किती दिली आहे आपल्याला 6.5 बरोबर लेंथ AC किती आहे 11. किमती टाकल्या त्यांच्या, म्हणजे इथे आपण काय केलं किमती ठेवून ठीक आहे. म्हणून पुढे आता लेंथ AB बरोबर 11. हा 6.5 इकडे AB मध्ये मिळवलेला आहे, म्हणजे आपण पलीकडे इकडे 6.5 वजा करू शकतो. म्हणजे दोन्ही बाजूला 6.5 वजा केले की इकडचे जातील आणि पुढच्या बाजूला 6.5 ह्या 11 मधून वजा होतील. म्हणून लेंथ AB बरोबर 11 मधून 6.5 गेले, करायची वजाबाकी. ही वजाबाकी करताना आपण इथे बघा कशी करायची. 11 त्याच्या पुढे 0 आहेत, इथे 6.5 आहेत. वजाबाकी आपण दशांश अपूर्णांकाची करतो ना तशी. मग 0 मधून 5 जात नाही, 10 झाले. इथे 5 एकालाचा 7 आणि 4 किती झाले 4. इथे आले 4.5 म्हणजे लेंथ AB बरोबर 4.5. हे झालं आपलं उत्तर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो हे सोडवू शकतो. तर अशा पद्धतीने ABची लांबी काढली. दुसरं उदाहरण एखादं बघूया अजून. इथे काय दिले, जर R'(S') आणि LST बरोबर 3.7. L म्हणजे लेंथ RES बरोबर 2.5. तर लेंथ म्हणजे लांबी RT बरोबर प्रश्नचिन्ह. तर याच पद्धतीने आपण सोडवायचंय. पहिल्यांदा आकृती काढायची. RST याचा अर्थ काय, S हा R आणि T च्या दरम्यान आहे. आकृती काढणं सोपं. रेषा काढली, इथे R बिंदू घेतला, इथे मध्ये S घेतला आणि इकडे काय घेतला T घेतला. तो मध्यभागी आहे, दरम्यान आहे म्हणजे काय, त्याचा मध्यबिंदू आहे अशातला भाग नाही, तो दरम्यान आहे म्हणजे दोघांच्या मध्ये आहे, मध्यभागी नाही. आता इथे आपल्याला काय म्हणजे मध्यबिंदू पण नाही, मध्यभागी नाही असं आपण म्हणूया. बरं, आता इथे आपल्याला सोडवताना काय करावं लागेल, आपल्याला दिलेलं आहे. काय दिलंय, R'(S') S हा R आणि T च्या दरम्यान आहे, हे दिलेलं आहे आपल्याला. म्हणून लेंथ RS अधिक लेंथ ST बरोबर लेंथ RT. किमती टाकायच्या. मग काय होईल किमती टाकल्यावर, RS ची किंमत दिलेली आहे 2.5 अधिक ST ची किंमत दिलेली आहे 3.7 बरोबर लेंथ RT किंवा लांबी RT, लेंथ RT. किमती ठेवल्या इथे. किमती ठेवून मग काय होईल, म्हणून दोघांची बेरीज करायची. 7 आणि 5 12, 1ला 3 आणि 3 6, 6.2 बरोबर लेंथ RT. म्हणून लेंथ RT बरोबर 6.2. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, उत्तर काढू शकतो. तर ही जी गणितं आहेत ती आपण
आता सोडवलेली आहेत. तुम्ही घरी अभ्यास 1.1 म्हणजेच किंवा सराव संच 1.1 आपण ज्याला म्हणूया, सराव संच किंवा अभ्यास 1.1, सराव संच 1.1 हा घरी आपण आता सोडवायचा आहे. आपण गणित ही सोडवलेली आहेत. ठीक आहे. आता अभ्यास पूर्ण करा. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघूया.